फडणवीस आणि शिंदेंना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याच्या कटाची एसआयटीद्वारे चौकशी काल सभागृहात सादर झाली होती ऑडिओ क्लिप। प्रश्न मंत्रिपदाचा नाही, अवहेलना झाली, छगन भुजबळांचा आरोप। सर्वांशी बोलून शांतपणे निर्णय घेणार असल्याची माहिती, तर कार्यकर्त्यांना आक्रमक आंदोलन न करण्याचाही सल्ला। मी काय तुमच्या हातातलं खेळणं आहे का? छगन भुजबळांनी अजित पवार आणि प्रफुल्ल पटेलांना अप्रत्यक्ष सुनावलं। आपल्या मंत्रिपदासाठी मुख्यमंत्री फडणवीस आग्रही होते असाही दावा। छगन भुजबळांवर अन्याय झालाय, पदाधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीनंतर समर्थकांची प्रतिक्रिया, तर अजित पवारांच्या बारामतीमधल्या निवासस्थानाबाहेर ओबीसींचं आंदोलन। छगन भुजबळ अधूनमधून संपर्कात असतात। नाराजीच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंचं सूचक वक्तव्य, नाराज असलेल्यांचे निरोप येत असल्याचाही दावा। उपमुख्यमंत्री अजित पवार आजही विधान भवनाबाहेर, सलग 2 दिवस कामकाजात सहभाग नाही। भुजबळांसह अन्य नेत्यांच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर नादांची गैरहजेरी। सुधीर मुनगंटीवार आणि भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डांची लवकरच भेट, 19 किंवा 20 तारखेला दिल्लीत भेट होण्याची शक्यता। मनोज जरांगेंचा पुन्हा एल्गार, 25 जानेवारीपासून आंतरवाली सराटीत आमरण उपोषण, मराठा बांधवांना आंतरवालीकडे येण्याचं आवाहन। एक देश एक निवडणूक विधेयक लोकसभेत स्वीकारलं, 269 सदस्यांचं विधेयकाच्या बाजूने तर 198 सदस्यांचं विरोधात मतदान। क्रिकेटर अजिंक्य रहाणेची सोलापूरमधल्या अंगणवाडी आणि झेडपी शाळांना भेट, चिमुकल्यांसोबत मारल्या गप्पा आणि खाल्ली खिचडी। तिसऱ्या टेस्टमध्ये फॉलो ऑन टाळण्यात भारताला यश, बुमराह आणि आकाशदीपच्या शेवटच्या विकेटसाठी नाबाद 39 धावांच्या भागीदारीनं नामुष्की टळली। दिवसअखेर भारताच्या 9 बाद 252 धावा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।